पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नमस्कार, मी सागर जोशी। TV9 विशेषमध्ये आपलं स्वागत। रेव पार्टी असं नाव देणाऱ्या पुणे पोलिसांना एकनाथ खडसे अब्रू नुकसानीची नोटीस देणार आहेत। दरम्यान खडसे यांच्या घराबाहेर साध्या ड्रेसमध्ये पोलीस दिसल्यानं त्यांनी आपल्यावर पाळत ठेवली जाते असा आरोप देखील केलाय। अनेक योगायोग आणि अनुत्तरित प्रश्न असलेल्या या प्रकरणामध्ये भाजप आमदाराकडे कौटुंबिक फोटोचा हार्ड ड्राईव्ह कसा गेला असाही प्रश्न आता पुढे येतोय। पाहूयात। इथे जे बेडरूम आहे त्या बेडरूमच्या शेजारी येऊन बसला, काही जण पूर्ण घरामधलं शूटिंग केलं। म्हणजे 10-12 पोलिसांच्या ठिकाणी पाळत ठेवण्यासाठी, माझ्यावर पाळत ठेवण्यासाठी। त्या तुमच्या सोबत आहेत ना? हो। पोलिसांविरुद्ध डिफॉर्मेशनचा एक दावा दाखल करणार आहे। खडसेंनी उपस्थित केलेल्या सवालांमुळे पुणे पोलिसांनी छापा टाकून केलेली कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। या साऱ्या प्रकरणातले योगायोग आणि लीक झालेले व्हिडिओ यावरून खडसेंनी धक्कादायक आरोप केले। पुणे पोलिसांविरोधात ते अब्रू नुकसानीचाही दावा ठोकणार आहे, कारण पत्रकार परिषदेवेळी खडसेंच्याही घरात आणि घराबाहेर साध्या ड्रेसमध्ये पोलीस पाळत ठेवताना कॅमेऱ्यात कैद झाले। आणि घरामध्ये येऊन बसले। घरामध्ये येण्याचा पोलिसांना कोणी अधिकार दिला? पत्रकार परिषदेत बसण्याचा येऊन बस अधिकार दिला? एकंदरीत या राज्यामध्ये काय चाललेलं आहे? मला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, मला बोलण्याचा अधिकार आहे, माझा तोंड बंद करण्याचा का प्रयत्न होत आहे? काय कारण याच्या मागे आहे? कशा कारणासाठी सरकार घाबरत आहे? त्या प्रश्नाचे मला उत्तर दिले पाहिजे। पोलीस आहेत ते घरामध्ये 3-4 पोलीस होते, बाहेर 7-8 पोलीस होते आणि हे सारे पोलीस प्लेन स्क्वॉडमधले आहे, सिव्हिल ड्रेसमध्ये आहे। आणि या पोलिसांना विचारलं तर ते म्हणाले तुमच्या सुरक्षेसाठी त्या तुमच्या सोबत आहेत ना? हो। पोलीस यंत्रणेचं खच्चीकरण करू नका। जर चूक असेल तर तुमची त्या ठिकाणी सुटका होईल, गुन्हा झाला असेल तर त्या ठिकाणी कारवाई होईल। होणार काय? कारवाई होईल। पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे तर मला वाटतं खडसे साहेबांनी वाट बघितली पाहिजे। एकूणच प्रकार जो आहे तो प्रकार त्यांना अडकवण्यासाठी रचलेला हा ट्रॅप आहे, अशा प्रकारची माहिती समोर येते आहे। म्हणजे सरकारला झालं तरी काय, कोणी जर त्यांच्या विरुद्ध बोलला तर त्यांच्या नातेवाईकांना, त्यांच्या कुटुंबांना त्यांना कुठे ना कुठेतरी ट्रॅप करून अडकवायचं आणि आपलं पाप लपवायचं, आपल्या पापावर पांघरून घालायचं, अशी एकूणच सरकारची मानसिकता या ठिकाणी दिसते आहे। कुठल्या दिशेने हे राज्य चाललं आहे हा एवढा किळसवाना प्रकार कधीच महाराष्ट्राने पाहिला नाही। दुसरीकडे आरोपी पतीच्या युक्तिवादासाठी वकील असलेल्या रोहिणी खडसे यांनी स्वतः वकिलीचा कोट घालून कोर्टात युक्तिवाद केला। कारवाईत ताब्यात घेण्यात आलेली ईशा सिंह नावाच्या महिलेकडे गांजा सापडलाय, मात्र या महिलेला राजकारणासाठी प्लांट केल्याचा आरोप खेवलकर यांच्याकडून करण्यात आला। हा सगळा विषय न्यायप्रविष्ट आहे आणि त्यावरती मी योग्य वेळी माझी संपूर्ण भूमिका मांडणार आहे। हा सगळा विषय न्यायप्रविष्ट आहे आणि त्यावरती मी योग्य वेळी माझी संपूर्ण भूमिका मांडणार आहे। हे सारं प्रकरण वादात का आलं? या घटनेतील योगायोग किती आणि कसे घडले ते पाहूया। 26 जुलैला खडसेंनी पत्रकार परिषद घेत हनी ट्रॅपवरून गिरीश महाजनांना खुलं चॅलेंज दिलं। योगायोगानं त्याच्या 12 तासातच म्हणजे 27 जुलैच्या पहाटे 3:30 वाजता पुणे पोलिसांनी एका हॉटेलवर छापा टाकत ड्रग्ज पार्टीच्या आरोपात खडसेंच्या जावयासह 7 जणांना अटक केली। खडसेंचे जावई खेवलकरांचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला। पार्टीनंतर काही तासातच पुणे पोलिसांनी पुन्हा खडसेंच्या जावयाच्या घरी छापा टाकून लॅपटॉप जप्त केला। योगायोग म्हणजे त्याच दिवशी रात्री मंगेश चव्हाणांनी अख्खा कौटुंबिक फोटोंचा ड्राईव्ह माध्यमांकडे दिला। पुणे पोलिसांच्या ताब्यात असलेला कौटुंबिक फोटो आणि व्हिडिओंचा ड्राईव्ह भाजप आमदाराकडे कसा पोहोचला यावरून खडसेंनी पुणे पोलिसांना आव्हान दिलंय। मात्र पुण्याचे पोलीस आयुक्त प्रश्न एक विचारल्यावर त्याचं भलतंच उत्तर देत आहेत। माझ्या जावयाचा मोबाईल तुमच्याकडे तुम्ही जप्त केला, एक लॅपटॉप 4 वर्षापूर्वीचा जुनाही तुम्ही घेऊन गेले, आणखी काही घेऊन जायचं असेल तर घेऊन जायचं, त्याची माझी वाचा। पण त्या मोबाईलमध्ये आमचे जे फॅमिली फोटो होते ते फोटो मीडियाला येतात कसे?
पोलिसांना कोणी अधिकार दिला आमच्या फॅमिली फोटो छापायचा? माझ्या पर्सनल लाईफमध्ये तुम्ही काय हस्तक्षेप करू शकता? कुणी अधिकार दिला? आणि कुणाच्या सांगल्यावरून पोलीस हे करत आहेत? कुणीतरी याच्यामागे सूत्रधार आहे. पोलीस बाहुल्यासारखे काम करून राहिलेले आहेत. लॅपटॉप जमा केला तो पुणे पोलिसांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये तिथले फोटो जे आहेत ते व्हायरल. कोणताही प्रकारची फोटो किंवा माहिती पोलीस दलांकडून लीक झालेली नाही. ही युग टेक्नॉलॉजीची आहे, पारदर्शकताची हे आहे. लोक पोलीस कारवाई दरम्यान फोटोग्राफ किंवा व्हिडिओग्राफ करत असतील तर त्यावर आम्ही बंधन घालू शकत नाही. पहाटे 3:30 वाजता पुणे पोलिसांनी जेव्हा छापा टाकला तेव्हा तिथं कोणत्याही वृत्तवाहिनीचा पत्रकार नव्हता. कारवाईचा व्हिडिओ पुणे पोलिसांनीच माध्यमांना दिला. मात्र कारवाई वेळी लोकांनी व्हिडिओ शूट केले असावेत असा अजब दावा पुणे पोलीस आयुक्त करतायत. वेस्टिन हॉटेलचे जे पार्किंग स्टेशन आहे, पार्किंग आहे, त्या पार्किंगचे ज्या ठिकाणी व्हिडिओ कॅमेरे लावलेले आहे त्या कॅमेऱ्यामध्ये जे हे प्लेन याचे पोलीस आहे ते दिसत आहे. जे पोलीस तिकडे होते तेच पोलीस तिकडे दिसत आहे. एकंदरीत हा प्रकार संशयास्पद आहे आणि सरकारने याचे उत्तर दिलं पाहिजे, पोलिसांनी उत्तर दिले पाहिजे की बा कशासाठी, कोणत्या कारणासाठी व्हिज्युअल्स बाहेर आले, कोणी केले. त्यांच्यासमोर पोलिसांनीच हे केले, फोटो काढले. पोलिसांनी फोटो काढले, लगेच मीडियाला आले. पोलिसांकडून लीक करण्यात आलेली नाही आणि झालेली नाही. काही अगर कोणीही तिथे उपस्थित असताना किंवा लोक उभे असताना काही फोटोग्राफ किंवा व्हिडिओग्राफ केले असतील त्याबद्दल पोलीस दल टीका करणार. पुणे पोलिसांनी छापा टाकलाय पहाटे 3:30 वाजता. व्हिडिओत पोलिसांची संपूर्ण टीम आणि आरोपी दिसतायत. या कारवाई वेळी वृत्तवाहिन्यांचा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. पुणे पोलीस आयुक्तांच्या मते कारवाई वेळी उपस्थित लोकांनी व्हिडिओ शूट केले. मुळात एका प्रायव्हेट हॉटेलमधल्या एका प्रायव्हेट खोलीत पोलिसांनी छापा टाकलेला असताना इतर लोक कुठून आले? पोलीस सांगत असलेले इतर लोक पहाटे 3:30 वाजता तिथं काय करत होते? या प्रश्नांमुळे पुणे पोलिसांचे दावे वादात सापडले. कारवाईनंतर पोलीस सूत्रांनीच या छाप्याला रेव पार्टी असं नाव दिलं. मात्र नंतर स्वतःच्या प्रेस नोट किंवा पत्रकार परिषदेत रेव पार्टी असा उल्लेख केला गेला नाही. यावर प्रश्न केल्यानंतर पार्टीची व्याख्या आपण नंतर ठरवू असं उत्तर पोलीस देत आहेत. रेव पार्टीत अनेक लोक एकत्र येतात. रात्रभर डान्स आणि नाचगाणी होतात. दारूबरोबरच अंमली पदार्थांचा प्रचंड वापर होतो. रेव पार्टीत जगभरातल्या अनेक ड्रग्सच्या प्रकारांचं सेवन केलं जातं. बहुतांश प्रकरणात रेव पार्टी आयोजकांकडूनच ड्रग्सचा पुरवठा होतो. यामध्ये जवळपास 2.7 ग्रॅमचा कोकेन सदृश्य पदार्थ, त्याचबरोबर 70 ग्रॅम गांजा सदृश पदार्थ. आमच्या दृष्टिकोनातून ही एक ड्रग पार्टी त्या ठिकाणी चालू होती. अधिक तपास आम्ही करत आहोत. त्याची व्याख्या काय असावी काय नसावी याच्याबाबत कदाचित आपण याच्यावरती नंतर भाष्य करू शकतो. ठीक आहे. खरं रेव पार्टीची व्याख्या काय नेमकी? याला रेव पार्टी म्हणता जर येत असेल तर पुण्यातनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये प्रत्येक घरामध्ये जर असे 5-7 जण बसले तर त्याला रेव पार्टीच म्हणावं लागेल. म्हणून मुळामध्ये पोलिसांना विचारायचं रेव पार्टीची व्याख्या काय आहे आणि विनाकारण रेव पार्टी सांगून बदनाम करण्याचं प्रयोजन काय आहे? खडसेंच्या जावयाच्या प्रकरणात पार्टीमध्ये ड्रग्ज होतं का, ते कुणी सेवन केलं याचा उलगडा तपासात होईलच. मात्र ज्या पुण्यात ड्रग्ज माफिया ललित पाटील तब्बल 9 महिने ससूनमध्ये आरामात राहतो, रुग्णालयात बसूनच ड्रग्जचं रॅकेट चालवतो. रॅकेटचा भांडाफोड होताच पोलिसांच्या डोळ्या देखतच आरामात चालत जाऊन फरार होतो. टीका झाल्यानंतर काही दिवसांनी आरोपीला पुन्हा अटक केली जाते. मात्र त्यानं चौकशीत काय सांगितलं हे अद्याप समोर येत नाही. त्याच पुण्यात पहाटे 3:30 वाजता एक छापा पडतो आणि 5 तासांनीच पोलीस पत्रकार परिषद घेतात. याबद्दल अनेक शंका कुशंका वर्तवल्या जात आहेत. या ठिकाणी पोलीस इतकी तत्परता दाखवतात की लगेच त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेतात, लगेच सगळे व्हिज्युअल्स त्याच्यामध्ये दाखवतात. एवढी तत्परता प्रफुल्ल लोढा जो हनी ट्रॅपमध्ये अडकलेला आहे, जो बलात्कारामध्ये अडकलेला आहे, ज्याने गिरीश महाजनांवर आरोप केलेले आहे, या संदर्भामध्ये पोलीस यंत्रणा किंवा सरकार पुढाकार घेऊन का जनतेला माहिती देत नाही? पोलिसांची कारवाई पारदर्शकरित्याने, नियमानुसार, कायदेशीररित्याने होईल. यामध्ये कोणीही पुणे शहर पोलीस दलांच्या भूमिकावर संशय ठेवण्याची
किंवा विश्वास न ठेवण्याची काही कारण नाही आहे। आम्ही अत्यंत पारदर्शक आणि नियमानुसार कारवाई केलेली आहे। पोलिसांच्या प्रेस नोटनुसार छाप्यावेळी 2.70 ग्रॅम कोकेन सदृश्य पदार्थ आणि 70 ग्रॅम गांजा सदृश्य पदार्थ जप्त करण्यात आलाय। ही कारवाई पुणे पोलीस सीपी अमितेश कुमार, असिस्टंट सीपी रंजन कुमार शर्मा, ॲडिशनल सीपी पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तर डेप्युटी कमिशनर निखिल पिंगळे, असिस्टंट पोलीस कमिशनर राजेंद्र मुळे, 3 पोलीस पुरुष पीआय, 2 महिला पीआय आणि 1 अंमलदार यांच्या टीमनं केली आहे। योगेश बोरसेसह लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।